हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण सेकंड सेमिस्टरच्या जे सब्जेक्ट्स आहेत त्यात काही प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत आणि त्यातला एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहे तो आहे बिझनेस कम्युनिकेशन यूजिंग कम्प्युटर्स. अँड द सब्जेक्ट कोड ऑफ दिस इज 22009. सो लेट्स स्टार्ट विथ दिस सब्जेक्ट. कम्युनिकेशन म्हणजे काय आधी आपण हे समजावून घ्यायचा प्रयत्न करूयात. आणि आपल्याला दोन गोष्टी बघायच्यात. एक बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे बिझनेस जे काय इंडस्ट्री ऑर्गनायझेशन असते ते रन करताना आपल्याला जे काय फॉर्मल कम्युनिकेशन करावं लागतं, त्यासाठी जी काय रिक्वायर्ड कम्युनिकेशन असतं आपल्याला ते आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्हली व्हावं यासाठी काही गाईडलाईन्स दिले गेलेले आहेत आणि त्या आपल्याला या सब्जेक्टच्या माध्यमातून, या सब्जेक्टच्या प्रॅक्टिकल्सच्या माध्यमातून आपल्याला शिकायचे आहेत. तर ॲज अन इंजिनियर म्हणून जेव्हा आपण काम करतोय त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. इंजिनियर म्हणून आपण काम करताना आपल्याला आपल्या हायर अथॉरिटीला काही रिपोर्ट्स किंवा जी काय वर्क प्रोग्रेस आहे ती सबमिट करावी लागते, किंवा आपले जे असिस्टंट्स असतात त्यांना गाईडलाईन म्हणा, मोटिवेशन म्हणा किंवा काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असतात, त्या देण्यासाठीही आपल्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन येणं गरजेचं असतं आणि त्यासाठी आपल्याला हा सब्जेक्ट शिकायचा आहे. म्हणजेच आपल्याला जे काय कम्युनिकेशन करायचं आहे एकतर आपल्या हायर अथॉरिटीला किंवा आपल्या लोअर अथॉरिटीला, ते आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह कसं करता येईल यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्याच्यासाठी काही कॉम्पिटन्सी दिलेले आहे ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. त्यांनी सांगितलं आहे की द एम ऑफ दिस कोर्स इज टू हेल्प द स्टुडंट टू अटेन द फॉलोइंग इंडस्ट्री आयडेंटिफाईड कॉम्पिटन्सी थ्रू द व्हॅरियस टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्सेस. या दरम्यान आपल्याला जे काय गोष्टी शिकायच्या आहेत आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करण्यासाठी ते आपल्याला इथे आत्मसात करायच्या आहेत. आता या कोर्सचे आउटकम्स काय आहेत ते आपण बघून घेऊयात. विशेषतः 5 मेन आउटकम्स इथे त्यांनी सांगितलेले आहेत. पहिला आहे, आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. कम्युनिकेशन इफेक्टिव्हली बाय अवॉइडिंग बॅरियर्स इन व्हॅरियस फॉर्मल अँड इनफॉर्मल सिच्युएशन. कम्युनिकेशन करताना आपल्याला काही वेळेस फॉर्मली आणि काही वेळेस इनफॉर्मली कम्युनिकेशन करावं लागतं. तर त्यावेळेस काही बॅरियर्स, काही अडथळे येत असतात. ते अडथळे आपल्याला कसे अवॉइड करायचे आहेत, कसे मिनिमाइज करायचे आहेत हे आपल्याला या माध्यमातून शिकायचं आहे. दुसरा पॉईंट इथे त्यांनी सांगितलेला आहे, कम्युनिकेशन स्किलफुली युजिंग नॉन व्हर्बल मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. आपण बोलताना बरेचदा नॉन व्हर्बल मेथड्स वापरत असतो. म्हणजे आपण काही सांगताना एवढा मोठा आहे, एवढा छोटा आहे, इतका मोठा आहे, हाय, इकडे ये, याप्रमाणे ह्या काही ॲक्शनच्या माध्यमातून कम्युनिकेशन करत असतो. तर विदाऊट वर्ड्स ज्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्यालाच आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. तर जेव्हा कम्युनिकेशन करत असतो आपण त्यावेळेस ह्या ॲडिशनल कम्युनिकेशन मेथड म्हणून आपल्याला वापरायची असते. तर त्या कशा आपल्याला स्किलफुली अडॉप्ट करता येतील आणि इफेक्टिव्हली वापरता येतील ह्या पण गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. तिसरा मुद्दा इथे त्यांनी सांगितलेला आहे, गिव्ह प्रेझेंटेशन बाय युझिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स. म्हणजे कम्युनिकेशन करताना किंवा काही वेळेस प्रेझेंटेशन देताना ॲज अ अथॉरिटी म्हणून आपल्याला दोन्ही ॲक्टिव्हिटीजच्या गरजेचं असते. जसं आता मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, त्याचसोबत तुम्हाला काहीतरी दाखवतोय हे PPTच्या माध्यमातून. तसंच तुम्ही जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीचा भाग असता त्यावेळेस तुम्हाला जे प्रेझेंटेशन ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्या ऑर्गनायझेशनचं करायचं असतं, तर त्यासाठी प्रेझेंटेशनची गरज असते आणि त्यासाठी ऑडिओ आणि व्हिज्युअल म्हणजे ऐकणे आणि पाहणे या दोन्ही गोष्टींच्या साहित्यांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. चौथा मुद्दा सांगितलेला आहे त्यांनी, राईट रिपोर्ट्स युजिंग करेक्ट गाईडलाईन्स. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ॲज अन इंजिनियर म्हणून तुम्हाला आपल्या हायर अथॉरिटीला काहीतरी इन्फॉर्मेशन वर्क प्रोग्रेसची द्यायची असते. तर त्याच्यासाठी रिपोर्ट रायटिंग हा एक प्रकार असतो. तर तो कसा चांगल्या प्रकारे लिहिला जावा यासाठी काही गाईडलाईन्सही या माध्यमातून दिलेल्या आहेत. त्यानंतर 5वा मुद्दा आहे,
कंपोज ईमेल अँड फॉर्मल बिझनेस लेटर. प्रत्येक वेळी तुम्हाला ॲज अ ऑथॉरिटी म्हणून हायर ऑथॉरिटीला किंवा लोअर ऑथॉरिटीला जे काय कम्युनिकेशन करायचं असतं ते प्रत्येक वेळेस ओरलच असेल असं काही नाही आहे. समटाईम्स इव्हन इट इज रिक्वायर्ड टू सेंड यू ईमेल्स, और at a rare time even it is required you have to write letters to your higher or lower authority. In that case, how you have to compose an email or how you have to write business emails and letters, it has been given instructions or guidelines in this chapter. यानंतर आपण बघूयात एक्झामिनेशन स्कीम काय आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा फक्त प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्यामुळे इथे ही टीचिंग स्कीम तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तर टीचिंग स्कीममध्ये आपल्याला लेक्चर्स नाही आहेत, ट्युटोरियल्स नाही आहेत, फक्त आपल्याला 2 तास प्रॅक्टिकल आहे. म्हणजे एका बॅचसाठी एका आठवड्यामध्ये 2 तासाचं एक प्रॅक्टिकल असेल जे आपल्याला इथे कम्युनिकेशन लँग्वेज लॅबमध्ये यायचं आहे आणि इथे ते प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत. म्हणजे आपल्याला 2 गोष्टी इथे पाहायच्या आहेत प्रॅक्टिकलच्या माध्यमातून. एक आहे PSE आणि दुसरी आहे PA. ESC सेमिस्टर एक्झाम जी 35 मार्कांसाठी आहे आणि मिनिमम मार्क्स 14 रिक्वायर्ड आहेत याच्यासाठी या एंड सेमिस्टर एक्झाममध्ये. त्यानंतर यातलं दुसरं सेक्शन जे आहे ते आहे प्रॅक्टिकल आहे. म्हणजेच प्रॅक्टिकल PA म्हणजेच प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, जे आपण पहिल्या सेमिस्टरमध्ये कंटिन्युअस असेसमेंटच्या फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे तेच आपल्याला इथे पाहायचं आहे. आणि त्यासाठी 15 मार्क अलॉट केलेले आहेत आणि याच्यातले मिनिमम आपल्याला 6 मार्क्स ॲक्वायर्ड करायचे आहेत. इथे काही ॲब्रिव्हिएशन्स मी तुम्हाला सांगतोय. या 35च्या नंतर @ आणि एक A सारखं साईन केलेलं आहे आणि 15च्या ठिकाणी आडवं S सारखी साईन केलेली आहे. तर हे साईन्स काय आहेत आपण बघून घेऊयात. @ आहे म्हणजे इंटरनल असेसमेंट आहे. म्हणजे या विषयाला आपल्याला इंटरनल एक्झाम आहे. जे सब्जेक्ट टीचर जो कोणी असेल तोच तुमची एक्झाम घेईल ॲट द एंड ऑफ सेमिस्टर. दुसरं आहे कम्प्युटर बेस्ड असेसमेंट आहेत. जे तुम्हाला ज्या काय असाइनमेंट्स करायच्या आहेत त्या तुम्हाला ऑनबुकपेक्षा तुम्हाला कम्प्युटरवरती परफॉर्म करायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट आहे फक्त याला प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे त्यामुळे इथे आपल्याला 15 मार्कासाठी प्रॅक्टिकल आहे आणि याच्यात मिनिमम आपल्याला 6 मार्क ॲक्वायर करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला ही मेथड फॉलो करायची आहे कंटिन्युअस असेसमेंटची. तर हे आडवं S जे दिलेलं आहे ते याच्यासाठी सिम्बॉल केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट पाहायची आहे. जे 5 चॅप्टर आपल्याला इथे दिलेले आहेत ते 5 चॅप्टर्स काय आहेत ते आपण बघूयात. पहिलं चॅप्टर आहे ते आहे इंट्रोडक्शन टू बिझनेस कम्युनिकेशन. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचं ते आपण बघूयात. काही त्यांनी रायटिंग स्किल्सच्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत आणि काही स्पीकिंग स्किल्सचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. याच्यातले जे 5 पॉईंट्स आहेत वी विल ट्राय टू अंडरस्टँड दीज 5 पॉईंट्स. इंट्रोडक्शन टू कम्युनिकेशन इज गिव्हन देअर. म्हणजे त्यातले असलेले एलिमेंट्स, इम्पॉर्टन्स किंवा फंक्शन्स तिथे दिलेले आहेत. टाईप्स ऑफ कम्युनिकेशन इथे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जसं व्हर्बल आहे म्हणजेच ओरल आहे किंवा रिटन आहे म्हणजे तोंडी किंवा लेखी स्वरूपामधलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायचं आहे. याशिवाय फॉर्मल कम्युनिकेशन, इनफॉर्मल कम्युनिकेशन, व्हर्टिकल कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आणि डायगोनल कम्युनिकेशन हे आपल्याला पाहायचं आहे. याशिवाय प्रिन्सिपल्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन त्यांनी सांगितलं. जसं मी तुम्हाला सांगितलं की ॲज अन अथॉरिटी म्हणून आपल्याला जेव्हा कम्युनिकेशन करायचं असतं तेव्हा ते आपलं कम्युनिकेशन इफेक्टिव्हली झालं पाहिजे, परिणामकारक झालं पाहिजे, समोरच्याला कळलं पाहिजे. हे सांगण्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, काही प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. त्यानंतर चौथा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे बॅरियर्स टू कम्युनिकेशन. हे कम्युनिकेशन करत असताना आपल्याला काही बॅरियर्स येतात, अडथळे येतात. तर ते अडथळे कुठल्या प्रकारचे आहेत ते पण आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. आणि 5वा पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे बिझनेस कम्युनिकेशन. बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन जे आपल्याला
कम्युनिकेशनसाठी इसेन्शियल आहे, रिक्वायर्ड आहे. युनिट 2 बघूयात आपण. युनिट 2 डिस्कस्ड अबाउट नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कम्युनिकेशन करताना आपण काही नॉन व्हर्बल ॲडिशनल थिंग्स हे अडॉप्ट करत असतो. जसं कुणाला टाटा करायचं असेल, बाय करायचं असेल, हाय करायचं असेल, हॅलो करायचं असेल, कुणाला बोलवायचं असेल, तर त्यासाठी आपण ॲक्शनच्या माध्यमातून कम्युनिकेशन करत असतो. तर या कम्युनिकेशनसाठी या गोष्टीही रिक्वायर्ड आहेत. Okay, let's try to understand second chapter, that is non-verbal communication. It also deals with 3 points. याच्यात 3 points काय सांगितलेले आहेत ते आपण बघूयात. इंट्रोडक्शन टू नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स काय आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहेत. बॉडी लँग्वेज, ॲस्पेक्ट्स ऑफ बॉडी लँग्वेज, ज्यामध्ये जेस्चर्स, पोस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स, आय कॉन्टॅक्ट, पर्सनल टच, ग्रूमिंग, ओकॅलिक्स या संदर्भातली इन्फॉर्मेशन आपल्याला बघायची आहे. याशिवाय बॉडी लँग्वेजमध्ये अजून पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बॉडी लँग्वेज हे 2 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे जसं आपलं सेंटेन्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतं, त्याचप्रमाणे बॉडी लँग्वेजेस ह्यासुद्धा पॉझिटिव्हली किंवा निगेटिव्हली आपल्याला एक्सप्रेस करता येतात. त्यानंतर आपण बघूयात थर्ड चॅप्टर. इट इज अबाउट प्रेझेंटेशन स्किल्स. इट ऑल्सो डील्स विथ 3 पॉईंट्स. कोणते 3 पॉईंट्स आहेत आपण ते बघूयात. एक आहे प्रेझेंटेशन स्किल्स, टिप्स ऑफ इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन. जेव्हा आपण प्रेझेंटेशन देत असतो ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एखाद्या ऑर्गनायझेशनचे, त्यावेळेस आपल्याला आपलं कम्युनिकेशन हे जास्तीत जास्त इफेक्टिव्ह कसं बनवता येईल आणि त्यासाठी कुठल्या मेथड्स, कुठले वेज आपल्याला फॉलो करायचे आहेत ते इथे आपल्याला पाहायचे आहेत. सेकंड पॉईंट इज दॅट गाईडलाईन्स फॉर डेव्हलपिंग पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. म्हणजे जसं मी आता तुम्हाला PPT दाखवतो, PPTच्या माध्यमातून हे एक्सप्लेन करतो, त्याचप्रमाणे आपल्याला ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एखाद्या ऑर्गनायझेशनचा काहीतरी प्रेझेंटेशन करायचं असतं, तर ते प्रेझेंटेशन करताना आपल्याला या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा उपयोग करून घ्यायचा असतो. तर या PPT म्हणजेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा कसा उपयोग करायचा त्याची माहिती आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून ते पण आपल्याला शिकायचं आहे की पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं बनवतात. देन द थर्ड पॉईंट इज दॅट प्रेझेंटिंग टेक्निकल पेपर्स. नाव वी आर ऑल इंजिनियर्स. When we are engineers, it is required for us to present papers on the various topics or at least related to our subject. मग त्याच्यासाठी आपल्याला जो पेपर प्रेझेंट करायचा आहे तो टेक्निकली कसा स्ट्रॉंग असावा आणि टेक्निकली कसा आपल्याला प्रेझेंट करायचा आहे ते पण या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे. देन वी हॅव फोर्थ चॅप्टर इज दॅट ऑफिस ड्राफ्टिंग. ऑफिस ड्राफ्टिंग म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये जे काम केलं जातं त्या कामाच्या ज्या पद्धती असतात तर त्या कशा केल्या जातात, ज्याला आपण ऑफिस ड्राफ्टिंग म्हणतो. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या ऑफिसमध्ये जे काय लेटर्स टाईप केले जातात तर ते कसे ड्राफ्ट करायचे, कसे फॉर्मॅट काय असणार आहे त्याचं, ते आपल्याला या माध्यमातून समजून घ्यायचे. याचे काय 5 पॉईंट्स आहेत ते आपण बघूयात. याच्यात त्यांनी विशेषतः सांगितलं आहे ऑफिस ड्राफ्टिंग. याच्यात सांगितलं आहे फॉर्मॅट्स अँड गाईडलाईन्स, त्याचं स्वरूप काय असावं आणि त्याच्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे काय पॉईंट्स आपल्याला फॉलो करायचे. दुसरा पॉईंट त्यांनी सांगितला फॉर्म्युलेटिंग नोटिसेस अँड मेमोरंडा. नोटिसेस आपल्याला बऱ्याचदा सुट्टीची, एक्झामची, क्लास टेस्टची जी नोटीस येते त्या नोटीसचा फॉर्मॅट काय असतं, किंवा मेमो हा एक प्रकार असतो किंवा त्याचा फुल फॉर्म आहे मेमोरंडम, तर तो कसा ड्राफ्ट करायचा आहे हे आपल्याला इथे शिकायचं आहे. तिसरा पॉईंट इथे त्यांनी सांगितलेला आहे प्रेझेंटेशन ऑफ अजेंडा, रायटिंग मिनिट्स ऑफ द मीटिंग्स. जेव्हा एखादी मीटिंग असते तर त्या मीटिंगचा अजेंडा आधी ठरलेला असतो. म्हणजे काय आपण त्या मीटिंगमध्ये डिस्कस करणार आहोत ते आधी ड्राफ्ट केलं जातं, ते ठरवलं जातं आणि त्यानुसार मीटिंग अरेंज केली जाते. याशिवाय मिनिट्स ऑफ द मीटिंग म्हणजे त्या मीटिंगमध्ये काय डिस्कस केले गेलेलं आहे याच्याविषयीचे पॉईंट्स दिलेले असतात, त्याला आपण मिनिट्स ऑफ द मीटिंग म्हणतो. चौथा पॉईंट आपल्याला बघायचा आहे प्रिपरेशन ऑफ रेकॉर्ड्स ऑर रिपोर्ट्स.
प्रोग्रेस रिपोर्ट आहे, ॲक्सिडेंट रिपोर्ट आहे, केस स्टडी आहे. याप्रमाणे वेगवेगळे रिपोर्ट्स असतात. ते रिपोर्ट्स रायटिंग कसे करायचे आहेत आपल्याला, विशेषतः एखादी कंपनी आहे, त्या कंपनीची जी काय प्रोग्रेस होती आहे, प्रोडक्शनमध्ये प्रोग्रेस होती आहे, तर त्याचा ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्या हायर ऑथॉरिटीला, मॅनेजमेंटला तुम्हाला ते इन्फॉर्म करावं लागतं एक रिपोर्टच्या माध्यमातून. तर तो प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला कसा लिहायचा आहे हे आपल्याला याच्यात शिकायचं आहे. किंवा ॲक्सिडेंट रिपोर्ट आहे, समजा एखादी कंपनी आहे, कंपनीमध्ये जेव्हा प्रोडक्शन सुरू असतं तर इन्स्ट्रुमेंट्स जे असतात, मशिनरीज असतात, तर काही वेळेस अनफॉर्च्युनेटली काही बॅड इव्हेंट्स तिथे ऑकर होतात. तर ते ॲक्सिडेंट जे काय होतात, मायनर ॲक्सिडेंट्स असतील किंवा काही वेळेस मेजर ॲक्सिडेंट्सही होतात, तर त्याविषयीचा रिपोर्ट तुम्हाला ॲज अन ऑथॉरिटी म्हणून तुम्हाला लिहावा लागतो. किंवा एखाद्या गोष्टीची केस स्टडी आपल्याला कशी करायची आहे ही पण आपल्याला समजून घ्यायची असते. आणि 5वा पॉईंट आहे समरायझिंग टेक्निक्स. कुठलीही गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर ती लांबून लावून न सांगता शॉर्टमध्ये प्रिसाईज फॉर्ममध्ये कशी सांगता येईल, तर त्यालाच म्हणतो आपण समरायझिंग करणे. तर ती समरायझिंग करण्याची एक टेक्निक असते, एक कला असते, एक सिस्टीम असते, ती आपण कशी अडॉप्ट करायची आहे त्या गोष्टी आपल्याला इथे शिकायच्या आहेत. आणि 5वं चॅप्टर आपल्याला बघायचं आहे बिझनेस करस्पॉन्डन्स. जे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पत्र सांगितले, ते काय पत्र आहेत आपण ते इथे बघूयात. इथे पण पुन्हा 5 पॉईंट्स त्यांनी सब टॉपिक्समध्ये डिस्कस केलेले आहेत, ते बघूयात आपण. पहिला आहे बिझनेस करस्पॉन्डन्स, वेगवेगळ्या प्रकारची पत्र. याच्यात दुसरं सांगितलेलं आहे इन्क्वायरी लेटर, ऑर्डर लेटर आणि कंप्लेंट लेटर. एखाद्या गोष्टीची इन्क्वायरी करतो आपण, काही परचेस करायच्या आधी चौकशी करतो. एखादी गोष्ट आवडली तर त्याची आपण ऑर्डर देतो. आणि जर काही जेव्हा ऑर्डर आपण प्लेस करतो, रिसीव करतो आणि समजा त्यात काही फॉल्ट असेल तर त्याविषयीची कंप्लेंट आपल्याला त्या कन्सर्न कंपनीला लिहायची असते. तर ते लेटर कसं लिहायचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तिसरा पॉईंट इथे त्यांनी सांगितलेला आहे ईमेल्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळेस लेटरच लिहिलं गेलं पाहिजे असं काही नाही. आता आपण जास्तीत जास्त टेक्निक्सचा वापर करतो आहे. तर विशेषतः कम्प्युटर्स आहेत, मोबाईल्स आहेत, तर त्या माध्यमातून आपण ईमेल्स पाठवत असतो. तर ते ईमेल्स कसे कंपोज करायचे हे आपल्याला शिकायचं आहे. 4था पॉईंट आहे डिफरन्स. कशामध्ये बदलला, करिक्युलम वायटा, बायोडेटा आणि रिझ्युमे हे काय असतात, या 3चा फरक आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे जॉब ॲप्लिकेशन्स अँड रिझ्युमे. जेव्हा आपण क्वालिफाईड होतो तेव्हा आपल्याला जॉबसाठी ॲप्लिकेशन करावं लागतं आणि त्या ठिकाणी आपला रिझ्युमे आपल्याला त्यांच्यासमोर द्यावा लागतो रिटर्न फॉर्ममध्ये. तर ते कसे कंपोज करायचे, कसे राईट करायचे ते पण आपल्याला या माध्यमातून शिकायचं आहे. यानंतर इथे काही प्रॅक्टिकल्सची लिस्ट आपण बघूयात. नियर अबाउट 16 प्रॅक्टिकल्सची लिस्ट इथे मी तुम्हाला सांगतो आहे. या पेजवरती 7 प्रॅक्टिकल्सची लिस्ट आहे आणि पुढच्या पेजवरती 7 प्रॅक्टिकल्सची. तर या काही प्रॅक्टिकल्सच्या नंतर मी स्टार दिलेला आहे. तर जे स्टार दिलेलं आहे ते प्रॅक्टिकल्स आपल्याला इसेन्शियली करायचे आहेत. 16 प्रॅक्टिकल्सपैकी एकूण आपल्याला 12 प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत या लँग्वेज लॅबमध्ये. आणि स्टेप बाय स्टेप ते करायचे आहेत. आणि त्यासाठी काही गाईडलाईन्स इथे अवेलेबल आहेतच, मी आहेच आहे. याप्रमाणे आपलं हे सिलॅबस आहे आणि हे लिस्ट ऑफ प्रॅक्टिकल्स आहे. तर याप्रमाणे आपण पुढच्या वेळेस जेव्हा भेटूयात त्यावेळेस एक प्रॅक्टिकल, एक चॅप्टरशी रिलेटेड कसं आपल्याला परफॉर्म करायचं आहे हे मी तुम्हाला तुमच्याशी आधी डिस्कस करेन. आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मॅन्युअलमध्ये किंवा वर्कबुकमध्ये तुम्हाला ते परफॉर्म करायचं आहे, लिहायचं आहे किंवा गरज पडली तर ते टाईप करून तिथे पेस्ट करायचं आहे. तर याप्रमाणे आपण हा सिलॅबस इथे पाहिला आहे. तर इथे आज आपण थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा याच टॉपिकसह पुन्हा भेटूयात. So till then we have to stop. Okay.